आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। पाकणी तालुका उत्तर गावात मागासवर्गीय पूरग्रस्तांना जाणीवपूर्वक सर्व सुखी सोयी सुविधा केवळ महार आहेत म्हणून ठेवले। पाकणी तालुका उत्तर सोलापूर गावात सीना नदी लगत असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता। प्रशासनाने वेळेत पाकणी गावाला जागे केले होते, पण गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व काही सदस्य यांनी आपापल्या जातीपुरता मदत केली आहे। सरपंचांनी ग्रामपंचायत मार्फत ट्रॅक्टर मार्फत काही मराठा समाजाचे कुटुंब हलवले। शाळेमध्ये त्यांना नाश्ता जेवण देण्यात आले, पण मागासवर्गीय, महान, मातंग आणि मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक वंचित ठेवून कोणतीही सुखसुविधा त्यांना दिलेली नाही। केवळ उपाशी आहे, आम्हाला काहीतरी मदत करा, खाण्यापिण्यासाठी व्यवस्था करा। सरपंचांनी जाणीवपूर्वक मागासवर्गीयांना पाणी दिले नाही, कुठल्या सोयी सुविधा दिल्या नाहीत किंवा काहीच दिले नाही, अशा सरपंचांवर त्वरित अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा। सरपंच, उपसरपंच सदस्यावर आणि ग्रामसेवकांवर, तलाठी यांच्यावर अॅट्रॉसिटीचे गुन्हे होणे आवश्यक आहे व त्या त्वरित ग्रामपंचायत बरखास्त करणे गरजेचे आहे, कारण ज्या माणसाला माणुसकी पण कळत नाही असा सरपंच आणि ग्रामपंचायत कसली। ग्रामपंचायतचे सर्व सरपंच, उपसरपंच प्युअर जातीवादी असून ती ग्रामपंचायती त्वरित बरखास्त करा, अशा पद्धतीची मागासवर्गीयांची प्रशासनाला हाक आहे। विशेष सांगायचं म्हणजे गावकऱ्यांनी राजकारण करून जनावरांचा चारा सुद्धा देण्यासाठी कुठल्याच मागासवर्गीयांचे नाव नाहीये। त्यामुळे अशा गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक व इतर सदस्यांवर जाणीवपूर्वक मागासवर्गीयांना वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय केला आहे। शासनाच्या सर्व सुखसोयी पासून वंचित ठेवले गेले आहे। अशा सर्व अधिकाऱ्यांवर अशा सर्व वरती अॅट्रॉसिटी आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्वरित ग्रामपंचायत बरखास्त करा। सरपंचाचे तोडे मारावा आंदोलन चालू करा, अशा पद्धतीचे मागासवर्गीय यांचे म्हणणे आहे। जर वेळेअंत प्रशासनाने दुर्लक्ष केले असावा, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही गाव बंद व जोडो मारो आंदोलन कलेक्टरच्या समोर करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे। त्यांचं म्हणणं नाही, हे 100% खरं आहे, कारण ते विचारलं त्यांनी काय स्टेटमेंट दिले एसपी पाशी, श्रीकांत एलगुंडे, बालाजी एलगुंडे आणि विजय शिंदे ह्या तिघांनी स्टेटमेंट दिले। काय दिले ऐका, उपसरपंच यांनी आता एसपी जवळ स्टेटमेंट दिलेत की आम्ही सकाळी नाश्त्याची सोय करतोय। सकाळी ऐका, आता 2 टाइम नाश्त्याची सोय करतोय। ऐका, 2 टाइम। आता ग्रामसेवकला विचारल्यावर आम्ही ग्रामपंचायत तर्फे काही केलेले नाही, आत्ताच स्टेटमेंट आहे ग्रामसेवकचं। आता ग्रामसेवकला बोलवायचं, समोर इथं विचारा, सुविधा दिल्या नाही त्या शासनाचं येतंय ती वाटतंय आणि हे सरळ सरळ सरपंच खोटं बोलतोय। दोन्ही टायमाला नाश्ता दिला म्हणतोय आश्रमशाळेवर। लोकेशन पाठवा, श्रीकांत एलगुंडे, बालाजी एलगुंडे आणि विजू शिंदे ह्या ठिकाणी वस्तीत वास्तव केले। आम्ही काय देणार आहोत का नाही म्हणजे तुम्हाला रेशनचं गहू तांदूळ आहेत की त्या नरशिवून हात मारायला त्यासमोर आमच्या वस्तीच्या कडेने सगळं पाणी आमच्या दुकान सगळ्या 20-25 पेटा देतात त्यांनी गावाच्या शाळेवर असं एवढं ठेवायला लागलं। वस्तीत काही अजून आलं नाही शेजारी काही येते का भरणं नाही लोकांना वाटते बाकीच्या खोल्या भरून
आम्ही वाटत ना ती येऊन लोक वाटतील नाही ह्यांच्या गाड्याने येते ह्यांच्या गाड्याने येते सगळे ह्यांच्या गाड्याने येते आणि ही तिघं जण मेन आहे ग्रामपंचायतची गाडी मग लेकर घेऊन पुढे जा मला लेकर घेऊन गेला गावात पाणी शिरतो गावातली म्हणजे गावातले म्हणजे कोण सरपंच होता कोण होता आम्ही गटर घेऊन ह्याच्यावर गेलो नाल्यावर गेलो सरपंच अहो महाराजांना मदत करायची नाही असं कोण म्हणलं तुम्हाला आम्ही माग आणि शेतात सगळे गुरु उपाशी आहेत माझी तरी पण यांनी कोणी त्यात नाव नाही तुम्हाला पहिल्यांदा चप्पल दिली मी चुकीचं नाही आणि मी बोललो नाही म्हणून सांगा सगळ्यासमोर बोललो नाही म्हणून आणि तिघे जण करा ती चला बस अश्विनी संजय चंद्रशिव मी ह्या पकणे गावामध्ये राहते गावामध्ये आमच्या पुराला म्हणून घोषित केलेलं होतं आमच्या काही महिलांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं महिने काय केलं गावातल्याच घरांना फक्त तिथून आश्रमशाळेवर आश्रमशाळेवर ठेवलं आमच्या महिला रोडवर येत होत्या किंवा इकडे तिकडे धावत होत्या गटरी घेऊन संध्याकाळ रात्री पहाटेपर्यंत आमच्या महिला हे करत होत्या पण ह्यांनी कुणीच आम्हाला विचारलं नाही काय यांचं म्हणणं फक्त एक होतं की महाराष्ट्र लोकांना मदत करू नका आणि डाळ गुळ साखर जे काय येत होता शिदा वर्ण निधी ते सरपंचाने काय केलंय आश्रमशाळेमध्ये हे करून ठेवलंय साठा 2-3 खोल्यामध्ये मग या गावातल्या 2-3 माणसांनी काय केलं तिथे जाऊन बघितले ताला तोडला त्यांनी आणि जे त्यांच्याकडे जे आहेत का त्यांना वाटले त्यांनी तर ह्याने काय केलं तुम्हाला मदत आली असं कोण सांगितलं त्यांनी सांगितलं की साठा ह्याने करून ठेवलाय पण तुमच्या पण येऊ दे तुम्ही पण तिथे जावं म्हणून आम्हाला 4 पोरांनी सांगितलं आम्ही जाऊन तिथे ताला तोडलाय आणि ह्याने काय केलं आमच्यावर केस केले की ह्याने दारू पिऊन आमच्या इथे गोंधळ घातला 2 बाया घेऊन त्यांनी केस त्यांच्यावर केली उरपाटी सरपंचनं सरपंच घराकड आणि आश्रमशाळेकडे साठा भरपूर आहे पण ह्यांनी पुढे येऊ दे नाही ती ह्यांनी जमा करून ठेवाली महिलांना बघितल्यावर गाडी पुढे आणि आमच्या पण गावामध्ये सगळे मजूर करायचे शेतात कामाला जाणारे किंवा इतर गमडे झाटाखाली जाणारे पावसामुळे त्यांना कामाला जाण्याचे त्यांनी काय करायचं आम्हाला भले भरपूर जेवण नको आम्हाला पण थोडी तर मटण खायला करून आम्हाला आमच्याकडनं